नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तुमच्या घरात अशी एखादी जागा आहे का, जिथे तुम्ही म्हणता, "हे नंतर बघू, हे कधीतरी उपयोगी पडेल" किंवा "हे फेकू नकोस, हे अजून चांगलं आहे, हे माझ्या कामी येईल" आणि असं म्हणता म्हणता एका वस्तूची जागा 10 वस्तूंनी आणि 10 वस्तूंची जागा 100 वस्तूंनी घेतलेली असते. कपाट उघडलं की पूर्ण कपाट हे कपड्यांनी भरलेलं. स्वयंपाकघरामध्ये डबे भरलेले. ड्रॉवरमध्ये जुन्या पावत्या, कागद किंवा चार्जर्स. स्टोअर रूम मध्ये जुन्या वस्तू. आणि काही वस्तू तर अशा असतात की ज्या आपण गेल्या 1-2 वर्षामध्ये हातातही घेतलेल्या नसतात, पण तरीही आपण त्या फेकत नाही का? हा आजचा खरा प्रश्न आहे. आपण इतकं सामान का जमा करतो? कारण हा प्रश्न सामानाचा नाही, हा आपल्या विचारांचा, भावनांचा आणि आपल्या आयुष्याकडे पाहण्याच्या पद्धतीचा प्रश्न आहे. आपण वस्तू फक्त वस्तू म्हणून जमा करत नाही. कधी कधी आपण त्यांच्यासोबत आठवणी जमा करतो, कधी भीती जमा करतो, कधी भविष्याची चिंता जमा करतो आणि कधी कधी आपण आपल्या भूतकाळाला वस्तूंच्या रूपामध्ये धरून ठेवतो. उदाहरणार्थ, एखादी साडी तुम्ही अनेक वर्षांपासून वापरलेली नाही, पण तुम्ही म्हणता, "ही माझ्या आईने दिली होती" आणि म्हणून ती फेकवत नाही. एखादा कपडा आता तुम्हाला फिट होत नाही, पण तुम्ही म्हणता, "कदाचित मी पुन्हा वापरेन, थोडी तब्येत कमी झाल्यानंतर वापरेन." एखादी वस्तू खराब झालेली असते, पण आपलं मन म्हणतं, "कधीतरी दुरुस्त करू आणि नंतर वापरू." आणि एखादी वस्तू ही स्वस्तात मिळाली म्हणून घेतलेली असते. आज तिची गरजही नसते, पण मन म्हणतं, स्वस्तात मिळाली आहे तर कशाला फेकायची? आणि एखादी वस्तू ही खूप महाग घेतलेली असते, त्यामुळं मन म्हणतं, "बापरे, इतके पैसे खर्च केलेले आहेत, मग कशी फेकू मी हिला?" आणि अशा छोट्या छोट्या निर्णयांमधून घरात आपल्या सामान वाढत जातं. मित्रमैत्रिणींनो, पण इथे एक महत्वाची गोष्ट आहे. सामान वाढतं ते एका दिवसात नाही, ते दररोज थोडं थोडं वाढतं. एक नवीन ड्रेस, 2 नवीन डबे, एक नवीन कप सेट, काही ऑफिसमध्ये घेतलेल्या वस्तू, काही भेटवस्तू मिळालेल्या, काही मुलांच्या जुन्या वस्तू, काही नंतर उपयोगी पडतील म्हणून ठेवलेल्या वस्तू आणि काही वर्षांनी आपण मागे वळून पाहतो आणि लक्षात येतं की आपल्या घरामध्ये वस्तू जास्त आहेत, पण जागा मात्र कमी आहे. आता दुसरा प्रश्न, आपण गरजेपेक्षा जास्त वस्तू का खरेदी करतो? याचं एक मोठं कारण आहे. कदाचित पुढे लागेल, उद्या वापर होईल, उद्या गरज पडेल. कारण आपल्या मनाला भविष्याबद्दल खात्री नसते आणि म्हणून आपण वस्तू साठवतो. जसं की कदाचित पाहुणे आले तर, कदाचित वजन कमी झालं तर, कदाचित हे कधी उपयोगी पडलं तर, कदाचित मुलांना लागलं तर, कदाचित घर बदललं तर, कदाचित पैसे कधी कमी पडले तर. अशा प्रकारे आपण प्रत्येक कदाचितसाठी एक वस्तू जपून ठेवतो. पण प्रश्न असा आहे, आपण भविष्याची तयारी करत आहोत की भविष्याच्या भीतीमुळे वर्तमान भरून टाकत आहोत? याचा विचार करा. आणखी एक कारण आहे, आपल्याला वस्तू फेकताना अपराधीपणा वाटतो, कारण आपण पैसे खर्च केलेले आहेत. हो, पण पैसे खर्च झाले आहेत. वस्तू ठेवून ते पैसे परत येणार आहेत का? नाही. मग फक्त पैसे खर्च झाले म्हणून ती वस्तू आपण आयुष्यभर जपून ठेवायची का? कधी कधी आपण वस्तू वापरत नसतो, पण तिच्यासाठी जागा, वेळ आणि मानसिक ऊर्जा खर्च करत असतो आणि ही किंमत आपल्याला दिसत नाही. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, वस्तू महाग आहे म्हणून ती उपयोगी असेलच असं नाही, आणि एखादी वस्तू फुकट मिळाली आहे म्हणून ती आपल्या घरात ठेवायलाच हवी असंही नाही. आपल्या घरात असलेल्या प्रत्येक वस्तूला आपल्या आयुष्यात एक कारण असायला हवं. जी वस्तू आपल्याला वापरायला येते, आपल्याला आनंद देते, आपल्यासाठी महत्वाची आठवण आहे किंवा ती खरोखरच आवश्यक आहे, हे ठीक आहे. पण बाकीचं ते फक्त जागा व्यापतं. पण इथेच खरी गोष्ट सुरू होते. कारण प्रश्न हा फक्त एवढाच नाही की आपण सामान का जमा करतो. खरा प्रश्न आहे, हे सगळं सामान आपल्या आयुष्यावर परिणाम कसा करतो, आणि याबद्दल आपण पुढे बोलूयात. कारण अनेकदा आपल्याला वाटतं की सामान घरात आहे, माझ्या मनात थोडीच आहे. पण विचार करा, खरंच तसं आहे का? चला समजून घेऊया. मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं की आपण सामान का जमा करतो. गरज, भविष्याची भीती, आठवणी म्हणून, कधीतरी उपयोगी पडेल म्हणून, आणि पैसे वाया जाऊ नयेत म्हणून. पैसे खर्च केलेले आहेत त्यावर म्हणून.
आणि या सगळ्यामुळे आपल्या घरामध्ये सामान हे वाढतच जातं. पण आता एक महत्वाचा प्रश्न, हे सामान वाढलं गेलं तर नेमकं काय होतं? पहिल्यांदा काहीच होत नाही. एक वस्तू वाढली तर जास्त फरक जाणवत नाही. 10 वस्तू वाढल्या तरी फारसा फरक जाणवत नाही. पण जेव्हा घरामध्ये प्रत्येक वस्तूची जागा शोधावी लागते, तेव्हा समस्या सुरू होते. कपाट उघडलं की कपडे खाली पडतात. स्वयंपाकघरातही हवी असलेली वस्तू शोधायला वेळ जातो. टेबलावर वस्तूंचा ढीग असतो. ड्रॉवर उघडला की काय आहे हेच समजत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्याला सतत आवरावं लागतं. आणि इथे एक मोठं सत्य आहे. जितकं सामान जास्त, तितकंच सांभाळण्याचं कामही जास्त. जर घरात 20 वस्तू असतील, तर 20 वस्तूंची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. जर घरात 200 वस्तू असतील, तर 200 वस्तूंची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. आणि आपण वेळ विकत घेऊ शकत नाही. म्हणून घरामध्ये अनावश्यक वस्तू वाढवल्या, की आपण अप्रत्यक्षपणे आपला वेळ त्यांना देत असतो. आणखी एक पॉइंट, गोंधळलेली जागा पाहिली, की आपल्या मनाला सतत छोटी छोटी कामं आठवतात. हे आवरायचं आहे, हे कुठे ठेवायचं, हे कधी साफ करायचं, हे कधी दुरुस्त करायचं, आणि ही कामं आपण करत नसताना सुद्धा ती आपल्या डोक्यात राहतात. म्हणून कधी कधी थकवा हा फक्त कामामुळे नसतो, तर अपूर्ण राहिलेल्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे देखील मन थकतं. पण याचा अर्थ असा नाही की घर हे नेहमी फोटोसारखं परफेक्ट असायला हवं. अजिबात नाही. घर हे राहण्यासाठी असतं, दाखवण्यासाठी नाही. पण ऍटलिस्ट ते असं असावं की तिथे राहता आलं पाहिजे कम्फर्टेबली. समजा घरात मुलं असतील, काम असेल, दैनंदिन जीवन असेल, तर थोडाफार पसारा हा होणारच. पण वापरात असलेला पसारा आणि वर्षानुवर्ष न वापरलेलं सामान, त्यामुळे होणारा पसारा, यात फरक आहे. आता एक साधा प्रयोग करा. तुमच्या घरातील कोणतीही एक कपाटाची जागा उघडा आणि स्वतःला विचारा, गेल्या एका वर्षामध्ये मी हे किती वेळा वापरलं? आणि जर उत्तर असेल एकदाही नाही, तर पुढचा प्रश्न विचारा की मी हे का ठेवलं आहे? इथे प्रामाणिक व्हा, कारण आपल्याला स्वतःशी प्रामाणिक व्हायचं आहे. कधीतरी वापरेन, ठीक आहे. पण कधीतरी म्हणजे नेमकं कधी? 1 वर्षांनी, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी? मित्रांनो, आपण अनेकदा भविष्यातील एका काल्पनिक दिवसासाठी आजची जागा व्यापून ठेवतो. आणि गंमत अशी आहे की तो दिवस अनेकदा कधीच येत नाही. मित्रांनो, आणखी एक मोठा ट्रॅप आहे, सेल. बाय वन गेट वन फ्री, 50% ऑफ, लास्ट फ्यू पीसेस किंवा लिमिटेड ऑफर. आणि मग असं पाहिल्यावर आपल्याला वाटतं, आता घेतलं नाही तर पुन्हा परत कधीच मिळणार नाही. पण स्वतःला एक प्रश्न विचारा, मला ही वस्तू खरंच हवी आहे का? की मला ही फक्त ऑफर आहे म्हणून घ्यायची आहे? एक लक्षात ठेवा, ऑफर चुकवणं म्हणजे नुकसान नाही. गरज नसलेली वस्तू खरेदी करणं हे खरं नुकसान असू शकतं. आणि हो, हे फक्त पैशांचं नुकसान नाही. त्या वस्तूसाठी जागा लागते, ती साफ करावी लागते, व्यवस्थित ठेवावी लागते, कधी तिची काळजी घ्यावी लागते, आणि कधीतरी ती काढताना आपल्यालाच प्रश्न पडतो, मी हे घेतलंच का? आणि म्हणून खरेदी करण्याच्या आधी एक साधा नियम ठेवा. मला हे खरंच हवं आहे का? की मला फक्त ते मिळतंय म्हणून मी घेत आहे? चला, आता आठवणींच्या सामानाबद्दल बोलूया. ही सर्वात कठीण गोष्ट आहे, कारण काही वस्तूंची किंमत ही पैशात नसते. जसं की आईची साडी, वडिलांचं घड्याळ, मुलाचा पहिला ड्रेस, जुनी पत्र किंवा पहिल्या पगारातून घेतलेली वस्तू. या वस्तू फक्त वस्तू नसतात, त्या भावनांशी जोडलेल्या असतात. म्हणून प्रत्येक वस्तू फेकून द्यायची गरज नाही. मिनिमॅलिझम म्हणजे आठवणी फेकून देणं नाही. मिनिमॅलिझम म्हणजे आठवणी आणि वस्तू यांच्यातला फरक समजून घेणं. एखादी आठवण ही मनात असू शकते, फोटोमध्ये असू शकते, किंवा काही मोजक्या वस्तूंमध्ये जपता येते. आपल्याला संपूर्ण भूतकाळ घरात ठेवण्याची गरज नाही, कारण आपलं घर हे संग्रहालय नाही, तर ते आपलं वर्तमान जगण्याचं ठिकाण आहे. आणि म्हणूनच आता पुढे आपण सगळ्यात प्रॅक्टिकल गोष्ट पाहणार आहोत, की सामान कमी कसं करायचं, काय ठेवायचं, काय द्यायचं, काय विकायचं आणि काय फेकायचं. आणि सर्वात महत्वाचं, भावना न दुखावता आणि अपराधी न वाटता डिक्लटरिंग कसं करायचं. चला तर आता प्रत्यक्ष उपायांकडे वळूया. मित्रांनो, मैत्रिणींनो,
आतापर्यंत आपण 2 गोष्टी समजून घेतल्या. पहिली म्हणजे आपण सामान का जमा करतो आणि दुसरी म्हणजे जास्त सामान आपल्या वेळेवर, आपल्या जागेवर किंवा आपल्या मानसिक शांततेवर कसा परिणाम करू शकतं. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, मग काय करायचं? सगळं फेकून द्यायचं? नाही. अचानक सगळं घर रिकामं करण्याची गरज नाही. डिक्लटरिंग म्हणजे एका दिवसात सगळं फेकून देणं नाही. डिक्लटरिंग म्हणजे जाणीवपूर्वक ठरवणं, की माझ्या आयुष्यामध्ये खरंच काय राहायला हवं. म्हणून सुरुवात ही संपूर्ण घरापासून करू नका. फक्त एका छोट्या जागेपासून करा. एक ड्रॉवर, एक शेल्फ, एक कपाट आणि त्या जागेतील प्रत्येक वस्तू हातात घ्या आणि स्वतःला 5 प्रश्न विचारा. पहिला प्रश्न, मी हे वापरतो का? जर हो, तर ठेवा. दुसरा प्रश्न, गेल्या 6 ते 12 महिन्यांमध्ये मी हे वापरलं आहे का? जर नाही, तर पुढचा प्रश्न विचारा. तिसरा प्रश्न, ही वस्तू खरंच भविष्यात वापरण्याची शक्यता आहे का? की मी ही फक्त कदाचित कधीतरी उपयोगी होईल किंवा कदाचित कधीतरी लागेल म्हणून ठेवत आहे? चौथा प्रश्न, ही वस्तू माझ्यासाठी खरंच उपयोगाची आहे का? की फक्त भावनिक अटॅचमेंट आहे म्हणून मी ठेवली आहे? आणि पाचवा प्रश्न, आज माझ्याकडे ही वस्तू नसती तर मी ती पुन्हा विकत घेतली असती का? जर उत्तर असेल नाही, तर कदाचित ती वस्तू तुमच्या आयुष्यात आता आवश्यक नाही. आणि आता वस्तू 4 भागांमध्ये विभागा. पहिला म्हणजे कीप म्हणजे ठेवण्याच्या वस्तू. ज्या वस्तू तुम्ही वापरता, ज्या खरोखरच आवश्यक आहेत किंवा ज्या तुमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत, त्या या बॉक्समध्ये ठेवा. दुसरा भाग म्हणजे डोनेट, देऊन टाकणे. ज्या वस्तू चांगल्या स्थितीत आहेत, पण तुम्ही वापरत नाहीत. कदाचित तुमच्यासाठी त्या आवश्यक नसतील, पण दुसऱ्या कोणासाठी त्या उपयोगी असतील, तर त्या डोनेट या बॉक्समध्ये ठेवा. तिसरा बॉक्स म्हणजे सेल. एखादी महागडी किंवा चांगल्या परिस्थितीत असलेली वस्तू तुम्ही वापरत नाहीत, तर तुम्ही ती सेल करू शकता, रिसेल करू शकता. आणि चौथा बॉक्स म्हणजे डिस्कार्ड म्हणजे भंगारात टाकून देणे. या बॉक्समध्ये तुम्ही तुटलेल्या, खराब झालेल्या आणि वापरण्यास योग्य नसलेल्या वस्तू टाकू शकता. पण इथे एक महत्वाचा नियम आहे, की मी हे कधीच वापरत नाही, पण कदाचित कोणीतरी वापरेल, असं म्हणत सगळंच दुसऱ्यांच्या घरी पाठवू नका. कारण आपला अनवॉन्टेड पसारा दुसऱ्याच्या घरात ट्रान्सफर करणं हे डिक्लटरिंग नाही. ज्या वस्तू चांगल्या स्थितीत असतील त्या डोनेट करा किंवा रियूज करा. नाही तर योग्य पद्धतीने डिस्कार्ड करा. आता कपड्यांसाठी एक प्रॅक्टिकल रूल सांगते. कपडा हातात घ्या आणि विचारा, की हा कपडा मला आज दुकानात दिसला तर तो मी पुन्हा विकत घेईल का? आणि जर उत्तर नाही असेल, तर तो फक्त कपाटात का आहे? फक्त एक कारण, कधीतरी घालीन. पण जर तो 2 वर्षांपासून कधीतरी मध्येच असेल, तर तो कदाचित तुमच्या आयुष्यातून पुढे गेला आहे. आता किचन. इथे तर सामान पटकन वाढतं. एकच काम करणारे अनेक डबे, न वापरलेली भांडी, भरपूर कप, अनेक बाटल्या आणि जुन्या कंटेनर्सची झाकणं आणि झाकण नसलेले कंटेनर्स. मैत्रिणींनो, आता स्वतःला विचारा, की माझ्याकडे यापैकी किती खरंच आवश्यक आहेत? आपल्याला प्रत्येक वस्तूच्या 10 कॉपीजची गरज नसते. नेक्स्ट आहे मुलांच्या वस्तू. लहान मुलांच्या आठवणी ह्या खूप मौल्यवान असतात. पण प्रत्येक चित्र, प्रत्येक क्राफ्ट, प्रत्येक जुना युनिफॉर्म किंवा प्रत्येक छोटी वस्तू, प्रत्येक खेळणं हे आयुष्यभर जपणं आवश्यक नाही. म्हणून काही निवडक वस्तू ठेवा. बाकीचे फोटो काढा. अशा प्रकारे आठवणही जपली जाते, पण घर कायम भरून राहत नाही. आता सर्वात महत्वाची गोष्ट, डिक्लटरिंग एकदाच करून संपत नाही. कारण आपण जर पुन्हा खरेदी करत राहिलो, तर घर पुन्हा भरत राहील. म्हणून घरातील सामान कमी करण्यासोबतच नवीन सामान घरात येण्याचा वेगही कमी करा. खरेदी करण्यापूर्वी 24 तास थांबा किंवा 48 तास थांबा. आणि विशेषतः महत्वाची नसलेली वस्तू असेल तर ती लगेच खरेदी करू नका. विशलिस्टमध्ये टाका. दुसऱ्या दिवशीही ती वस्तू हवी वाटली तर मग त्यावर विचार करा. आणि प्रत्येक नवीन वस्तूसाठी एक नियम ठेवा. 1 इन 1 आउट. म्हणजे एक नवीन वस्तू घरात आली तर त्याच कॅटेगरी मधली एक जुनी वस्तू, न वापरणारी वस्तू बाहेर काढा. नवीन कपडा आला की एक जुना कपडा डोनेट करा. नवीन मग आला तर एक जुना मग बाहेर काढा.
नवीन बॅग आली तर न वापरणारी एक जुनी बॅग बाहेर काढा, कारण यामुळेच घर हे हळूहळू परत भरत नाही. आणि शेवटी एक खूप महत्वाची गोष्ट, तुमच्या घरात कमी सामान असणं ही तुमची किंमत नाही, आणि घरात सामान जास्त असणं म्हणजे तुम्ही चुकीचे आहात असंही नाही. प्रत्येकाचं जीवन हे वेगळं आहे. काही लोकांना जास्त वस्तू आवडतात, काहींना कमी. प्रश्न सामान किती असावं हा नाही. प्रश्न आहे की माझ्या सामानामुळे माझं आयुष्य सोपं होतंय की कठीण. जर एखादी वस्तू ही तुमच्या उपयोगाची असेल तर ठेवा. जर एखादी वस्तू तुम्हाला आनंद देत असेल तर ठेवा. जर एखादी वस्तू मौल्यवान आठवण जपत असेल तर ती ठेवा. पण फक्त अपराधीपणामुळे, भीतीमुळे, कधीतरी वापरण या आशेने किंवा पैसे खर्च केले आहेत म्हणून प्रत्येक वस्तूला आयुष्यभर आपल्या घरात जागा देऊ नका. कारण शेवटी आपण वस्तू जमा करत नाही, आपण त्या वस्तूंसाठी आपलं आयुष्य देत असतो. आपल्या घरात जागा असणं चांगलं आहे, पण त्याहून महत्वाचं आपल्या मनात जागा असणं. नवीन आठवणींसाठी, नवीन अनुभवांसाठी, नवीन स्वप्नांसाठी आणि स्वतःसाठी. म्हणून आज घरी गेल्यानंतर संपूर्ण घर आवरायला सुरुवात करू नका. फक्त एक छोटा ड्रॉवर उघडा, एक वस्तू हातात घ्या आणि स्वतःला विचारा, ही वस्तू माझ्या आयुष्यामध्ये मूल्य वाढवते की फक्त जागा व्यापते? कदाचित त्या एका प्रश्नापासून तुमच्या घरातच नाही तर तुमच्या विचारांमध्येही एक नवीन मोकळी जागा तयार होईल. कारण कधी कधी आपल्याला नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी नवीन वस्तूंची गरज नसते, जुन्या अनावश्यक गोष्टींना सोडून देण्याची गरज असते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.